ओम श्री गुरुदेव दत्त. आज मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो. मी एका कंपनीत काम करत होतो. म्हणजे आम्ही त्या कंपनीतच राहायचो आणि आम्हाला सगळ्यांना रूम दिलेल्या होत्या. तिथं मिलिंद नावाचा एक माझा मित्र होता आणि आम्ही एकमेकांच्या रूममध्ये जायचो, गप्पा मारायचो. तर मी तिथे एक पुस्तक पाहिलं, दत्तगुरूंची प्रवचने. भाग 1 वाचायला सुरुवात केल्यावर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये नामस्मरणाबद्दल दिलेलं आहे. नामस्मरण केल्याने काय फायदा होतो? कलियुगात नामस्मरण किती महत्त्वाचं आहे? ते वाचता वाचता मी इतका मंत्रमुग्ध होऊन गेलो की आजूबाजूला माझ्या मित्रांच्या गप्पा चालू होत्या, चेष्टामस्करी चालू होती, पण माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि मी वाचण्यामध्ये गुंग झालो होतो. तर गीतेचा संदर्भ वेळोवेळी दिला होता. आता चमत्कार बघा, त्या पुस्तकाची आणि त्याच्यातल्या दिलेली महती म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय होतं, की नामस्मरणाबद्दल त्याच्यात इतकं काही दिलं होतं की मी ते वाचत गेलो आणि नंतर मग मी ते पुस्तक त्याला पूर्ण वाचून परत दिलं. म्हणजे जो आपण विचार करतो, नामस्मरण केल्यावर एक मन शांती जी म्हणतात ना, हा प्रकार मला जाणवला. ते दत्तगुरूंची प्रवचने हे पुस्तक जे आहे ते आप्पाबळवंत चौकात तुम्हाला मिळेल. तर मी दत्तगुरूंची प्रवचने या पुस्तकाबद्दल सांगत होतो. हे पुस्तक जरूर घ्या. भाग 1, भाग 2 आणि ते वाचा. आणि मला पूर्ण खात्री आहे की ते वाचल्यावर आयुष्यामध्ये जे आपण कुठेतरी हरवलेलं आपल्याला सापडलेलं आहे आणि हेच तर शोधत नव्हतो ना आपण, हा प्रश्न पडतो. तर हे पुस्तक वाचावं, जरूर वाचावं. ओम श्री गुरुदेव दत्त.